सकाळी उठल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडतो की भाजीला काय करू जे केल्याने सगळ्यांना आवडेल। तर आज आपण पाहणार आहोत रोजच्या भाजीचा थोडासा वेगळा प्रकार। भाजी तेच करण्याची पद्धत थोडी वेगळी। तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप इतकं कांदा टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 2 चमचे फुटाण्याची डाळ, पाव कप ओलं खोबरं आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंचाचं आलं टाकून थोडंसं पाणी टाकून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। या वाटणामुळे आपली भाजी मस्त चव येते। सोबतच इथे आपण जी भाजी करणार आहोत ती म्हणजे फ्लावर आणि बीन्स मिक्स भाजी। तर त्यासाठी पाव किलो इथे मी फ्लावरचे तुरे घेतलेले आहेत। काड्या जास्त घ्यायचे नाही, फक्त तुरे घ्यायचे। आणि त्याचबरोबर 100 ते 150 ग्राम इथे मी बीन्स घेतलेले आहेत। तर या ठिकाणी बीन्स जे आहे 1 इंचाचं लांबीवर कट करून घेतलेला आहे। दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता थोडंसं तेल टाकून कढईमध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे, हलकंसं नरम होईपर्यंत। अगदी गाळ करायचं नाही, थोडंसं नरम करून घ्यायचं। त्यानंतर छान असं 1 मिनिटं परतून घेतलं, 1 मिनिटं झाकून वाफवलं की छान असं वाफल्यानंतर ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे, साधारण 5 चमचे इतकं। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो चौकोनी फोडी चिरून घेतले ते टाकून घेतलेलं आहे। आपण जे वाटण तयार करून घेतलेलं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे। यामध्ये आपण फुटाण्याची डाळ वापरलेली आहे, त्यामुळे आपल्या कढईला हे बूड धरू शकतो किंवा करपू शकतो। त्यासाठी थोडंसं पाण्याचा वापर करून आपल्याला हे वाटण जास्त वेळ परतून घ्यायचं आहे। जेवढं वाटण जास्त वेळ परतून घेताल तेवढं भाजीला छान चव येते। यामध्ये मी ओलं खोबरं वापरलेलं आहे, शक्यतो ओलं खोबरं घ्या म्हणजे चव छान येते। चमचाभर लोणी टाकून घेतलेलं आहे, बटर सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर आणि त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि तसेच चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड सुद्धा टाकून घेतलेली आहे। बेसिक मसाले आहेत, फक्त या वाटणाला जास्त वेळ परतून घ्यायचं आहे आणि करपू नये म्हणून थोडंसं आणखीन पाणी टाकायचं आहे। तर कमी गॅसवर छान असं हे वाटण परतून घ्यायचं आहे। थोडा वेळ परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला बीन्स आणि फ्लावरचे तुरे टाकून घ्यायचं आहे। ते सुद्धा टाकून घेतल्यानंतर 1 मिनिट आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे झाकून वाफून घ्यायचं आहे, हलकंसं तेल साईडला सुटेपर्यंत। तर 1-2 मिनिटं झाकून वाफून घेतलेलं आहे, तेल हलकंसं साईडला सुटलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता यामध्ये जास्तीचं तेल असं वापरलेलं नाही, साईडला दिसेपर्यंत थोडंसं तेल वापरलेलं आहे, त्यामुळे जास्त तेल तुम्हाला दिसणार नाही। आणि सोबतच याचमध्ये आता आणखीन अर्धा कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे, सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला जर रस्सा जास्त आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण जास्ती करू शकता, हे तुम्ही ऑफिसच्या डब्याला देऊ शकता। आणि सोबतच थोडीशी लफतफी भाजी आवडत असेल तर तसंही पाहिजे असेल तर असं या पद्धतीने करू शकता। तर या ठिकाणी झाकून थोडंसं साईडला तेल सुटेपर्यंत वाफून घेतलेलं आहे। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये पाव कप इतकं दुधावरची साय किंवा फ्रेश क्रीम कोणतंही चालू शकतो, मिक्स करून यामध्ये टाकायचं। इथे आपली नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची आणि सगळ्यांना आवडणारी फ्लावर आणि बीन्सची भाजी तयार आहे।